नमस्कार मित्रांनो, स्वागत मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, हृदयाचं ब्लॉकेज आणि हृदयाचं दुखणं ज्याचं असेल त्यांनी हा उपाय 5 दिवस करायचं आणि 5 दिवसानंतर परत एकदा टेस्ट करायची आहे। तुमचा नाही आराम पडला तर हा उपाय करूच नका। तर मित्रांनो, हे ब्लॉकेजवर उपाय आहे। हा ब्लॉकेज हृदयाचा कसा कमी करायचा याच्यावर तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये उपाय घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एक खलबत्ता लागेल किंवा दगडाचं वाटण असेल। ह्या वाटणामध्ये आपल्याला घरच्या घरी ह्या वस्तू मिळणार आहेत। थोडंसं एक वस्तू आपल्याला बाहेरून आणावं लागेल, बाकी सगळं आपल्याला ही वाटण करून घ्यायचं आहे। हे वाटण झाल्यानंतर त्याचा जो ज्यूस बनेल त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मध टाकायचं आहे। त्याच्यात थोडंसं मध हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे मध आपल्याला हा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर हा लसणाचा आपल्याला गुणधर्म माहीतच आहे। त्यानंतर आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। आल्याच्या तुकड्यानंतर आपल्याला जे नागवलीचे पानं आहेत म्हणजे विड्याचे पानं हे 2 घ्यायचे आहेत। याचं मिश्रण आपल्याला दगडात किंवा खलबत्ता असेल ते वाटण करा। मिक्सरमध्ये हे करू नका। तर मित्रांनो, हे मिक्सरमध्ये नका करू। तर आपल्याला असा ज्यूस झाल्यानंतर आपल्याला हे सकाळी उपाशी पोटी अर्धा तास हळूहळू चाटत घ्यायचं आहे, चाटण करून घ्यायचं आहे। आणि अर्धा तास नंतर काहीच खायचं नाही, शांत राहायचं। अर्ध्या तासानंतर परत तुम्हाला काय नाश्ता पाणी करायचं तर करा, पण अर्धा तास तसेच राहायचं। हा उपाय तुम्ही 5 दिवस केल्यानंतर तुम्हाला याच्यातून निश्चितच आराम पडेल। हा सकाळी उपाशी पोटीच करायचा आहे, संध्याकाळी किंवा दुपारी हा उपाय करायचा नाही। तर मित्रांनो, तुम्हाला हा उपाय समजला असेल। धन्यवाद। परत भेटूया असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।